मला काय त्रास होतो जी काही चौकशी एक मिनिट ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं हे चौकशीचा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे. त्याच्यात वेगळं काय घडलं? ईडीनी चौकशी बंद केल्यानंतर असू द्या ना. जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं ही चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे. ते तुमचे असेल आणखीन कुणाचे असेल आमची कुणाची असेल केलीच पाहिजे. शंका अशी येते की जाणीवपूर्वक अजितदादांना नाही मला एक मिनिट मला जाणीवपूर्वक कुणी अडचणीत आणत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहेत आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही. त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो. सुनील तटकरे म्हटलेत की शरदचंद्र पवार गट मला त्याच्यातलं काही माहिती नाही. मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता. अरे बाबा मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू? मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती नाही. मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट मला आता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं. तरी देखील कधी कधी आम्हालाही वाईट वाटतं. आता मी गाडीतनं उतरतोय कारण कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला अगं थांब ना ज्याचं काम आहे 9 वाजता उद्घाटन आहे बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोक आलेली आहेत महिला आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक काय एवढे पळून नाही चालू सगळ्याची उत्तरं देतो. आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही. त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्यातून पुढे जायचं. आमदार सुनील टेंगरेंचा जो विषय आहे त्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं. असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. जखमी तिथं कुणीच नव्हतं. जखमी कुणीच नव्हतं. आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारला. एक मिनिट थांबा ना बाबा आता ऐका ना. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 जण एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटरबाईकवर होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं तो आमदार जर त्या एरियात असेल परगावी गेलेला नसेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात. त्यांचं कामच असतं. त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का? तसेच आरोप आरोप होतात ते आरोप बिनबुडाचे आहेत. तावरेंची नियुक्ती शिफारशीवरून झाली. त्याच्यामध्ये अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे. बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी एक उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात. पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो. साधं पत्र पण देत नाही. शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे.